नमस्कार, HPN मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपल्या भागातील बातम्यांसाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। पंढरपूर तालुक्यातील विटे गावच्या तलाठ्यास निलंबित करून गावामध्ये सुरू असलेला अवैध वाळूपसा बंद करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले। पंढरपूर तालुक्यातील विटे गावच्या तलाठ्याने भीमा नदी पात्रातून अवैधरित्या होत असलेल्या वाळूपशास विरोध करणाऱ्या पोलीस पाटलास दमदाटी केल्याचा प्रकार घडला होता। याबाबत पोलीस पाटील यांनी संबंधित तलाठ्याची प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे गावातील नागरिकांनी गावातून होणारा अवैध वाळूपसा बंद करून तलाठ्यास निलंबित करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेत। विटे गावामध्ये अवैधरित्या वाळू उपसा चालू होता। आम्ही वारंवार तक्रार करूनही पोलीस प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। तसेच वारंवार महसूल विभागाला कळवूनही त्यांनी फक्त काही कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही आणि जे वाळू चोरी करतात ते डायरेक्ट सांगतात की आम्ही तहसीलदार तलाठी यांना बांधून हप्ता आमचं वाळू अवैध धंदे चालू आहे। त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारला कोणाला घाबरत नाही, भीत नाही। यामुळं आमच्यावर दडपण्याचा ते वारंवार प्रयत्न करत आहेत। अशा पद्धतीनं आम्ही मागणी करूनही आमची अनेकही दखल घेतली नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही तीन तारखेपासून आज उपोषण बसलेलो आहे। 1 महिन्यापूर्वी तलाठी डोरले आणि वाळूमाप्यांना सहकार्य करा माझ्या घरी जाऊन मी नसताना दमदाटी केली आणि आम्ही वाळूमाप्यांना सहकार्य करत नसल्यामुळे आमच्यावर वारंवार दबाव टाकण्यात येतोय आणि आमच्या मागणीची विटे गावात गेल्या 2 महिन्यापासून सुरू असणारा अवैध वाळू उपसा त्वरित बंद झाला पाहिजे। वाळू उपशास कारणीभूत ठरणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे। वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफ्याकडून पाडण्यात आलेले सटवाई देवीचे मंदिर बांधून देण्यात यावे। विटे गावच्या पोलीस पाटलास वाळूमाफ्यांना पाठीशी घालण्यासाठी दमदाटी तलाठी करणारा तलाठी डोरले निलंबित झाला पाहिजे आणि 2 महिन्यापासून वाळू उपसा करणाऱ्या शोध लावून दंड वसूल करून त्वरित कारवाई झाली पाहिजे।